तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी आलो होते का तुम्ही तारीख घोषणा करा, योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आत्ता तरी समाधानी आहोत। बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय। मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं साऱ्यासाठी, आमच्या अपंग दिव्यांगासाठी, बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे। प्रत्येक मिनिस्टरसोबत चर्चा होईल। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे, ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे। बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपल्यासोबत मागे घेणार का? आंदोलन मागे घेणार? आता हे बाकी नेते मंडळीला विचार। तुम्ही नेते आहात, आंदोलन तुमच्या हाकेवर। हो बरोबर आहे, पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते। तुम्ही म्हणाला होता की सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे। बच्चू कडू म्हणून मला 70,000 रुपये मानधन भेटतं, मी कसं कर्जमाफी घेऊ? काय गरज मला? लक्षात घ्या। आणि म्हणून मला असं वाटते का ज्याला 1-1 लाख रुपयापर्यंत पेन्शन असेल, जे व्यापारी मोठे व्यापारी असेल, अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे। कोरा होणारच, कोरा करावाच लागन। ते आता आमची फ्लाईट चुकली, उद्या सकाळी जातो। ते आंदोलकांना आता मला वाटते तूर्त वाटतं सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही? सगळं मलाच विचारणार। अहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे, आमचे नवले दादा आहे, वामनरावजी चटप आहे, तुपकरजी आहे, क्षीरसागरजी आहे, महादेवराव जानकर आहे, राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे। मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे। मी या सगळ्या ह्याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे, लक्षात घ्या। आखरी त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे, हे क्रेडिट आम्ही सरकारला पण देऊ इच्छित आहोत। आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही, वेदनेचा विषय आहे। आणि मग या सगळ्या लोकांनी मोठेपण करून या आंदोलनात सहभागी झाले, हा फार मोठा विषय आहे। लहान समिती शिफारस करणार आहे 30 जून 2026 के अंदर 7-12 कोरा होगा, ये आश्वासन हमको सीएम साहब ने डिप्टी सीएम ने दिया है। वो देखो अभी हम काय को आए थे, तारीख के लिए आए थे, तारीख के लिए हम आए हैं, तारीख हमको मिली है। अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी, क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है। अब टाइम लाया ना, हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान 7 कर्जा मुक्त होगा। डिटेल्स अभी कैसा सामने आएगा? अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना। आंदोलन क्या जारी रहेगा? अब आंदोलन काय के लिए करे? तारीख अगर मिले तो अब आपके लिए आंदोलन करेंगे, ये कैमरामैन के लिए आंदोलन करेंगे। आता मला वाटतं ते त्यांना त्यांच्या तोंडून द्यायचं होतं, तुम्ही मलाच विचारताय। मग सगळे मिळून आम्ही चर्चा केली, आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही, आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे। रोहित पवारांनी ट्विट केलं होतं आणि त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता की हे सरकार गोल गोल फिरवत राहणार आणि त्याकरता तुम्ही गोल गोल फिरवला तर आम्ही एवढे खुळे नाही आहे। रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे। काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि त्यांचंही आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना, बळीराजा संघटना, सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड, याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी, काल मनोजदादा जरांगे आले होते, आज राठोडजी आले, ओबीसीचे नेते, शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय, याचा आनंद आहे। सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत, ही सगळ्यात कमीची बात। उभाट्याचे खासदार आमचे उमेश पाटील पण आलेले होते, उमेश पाटील त्यांनी पण आंदोलन प्रदीर्घ होतं, तसंच चर्चा सुद्धा प्रदीर्घ झाली आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं सर्व नेत्यांनी
शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीने मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली। केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही आमची भूमिका होती। त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला। त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ 2 तास घमासान झाल्यानंतर 30 जून 2026च्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे। आम्ही अपेक्षा ठेवतो की या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे तो ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो आहे। 30 जून 2026 हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आला की जर आत्ता आपण जर ही तारीख ठरवली असती तर अतिवृष्टीमध्ये आत्ता जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकरी कदाचित याच्यातून वंचित राहू शकले असते। त्यामुळे मागच्या फायनान्शियल इयर जे आहे 30 जून 2025 त्याच्या बरोबरच 30 जून 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या हंगामामध्ये त्यांना सुद्धा रिलीफ मिळावं या दृष्टिकोनातून ही एक्सटेंडेड डेट आपण मान्य केलेली आहे। याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतील, कितीपर्यंत कर्जमाफी मिळेल, त्याच्यात अटी शर्ती काय लावल्या जातील याच्यावर आमच्या सर्व शेतकरी संघटनांचं बारीक लक्ष असेल। त्याच्यामध्ये घाम गाळणारा प्रत्येक शेतकरी हा तर आपण पाहतोय सरकारने 30 जून 2026 ची तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होईल अशी आशा व्यक्त केली जाते।